बीडमधून बातमी आहे। बीडमध्ये कराडचं कौतुक काही थांबत नाहीये। वाल्मिकांना अंगार हे बाकी सब भंगार हे असा जयघोष करण्यात आला। बीडच्या मांजरसुंबा चौकामध्ये कराडच्या समर्थनार्थ ही घोषणाबाजी पाहायला मिळाली। संबंधित घोषणाबाजीचा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे। कराड हा तुरुंगामध्ये आहे आणि त्याचं बाहेर चक्क कौतुक केलं जातंय। वाल्मिकांना अंगार हे बाकी सब भंगार हे अशी घोषणाबाजी देखील कराडच्या समर्थनार्थ केली जाते। बीडच्या मांजरसुंबा चौकामध्ये कराडच्या समर्थनार्थ ही घोषणाबाजी करण्यात आली। संबंधित घोषणाबाजीचा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे, आपण पाहूयात। तर ही घोषणाबाजी देखील आपण ऐकलेली आहे। वाल्मिक अन्न अंगार हे बाकी सब भंगार हे असं हे सगळे कार्यकर्ते म्हणतात। बीडच्या मांजरसुंबा चौकामध्ये वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ ही घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। बीडमध्ये कराडचं कौतुक काही थांबत नाहीये, त्यामुळे आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील उद्भवण्याची शक्यता आहे। तर बीडमधील या प्रकाराच्या संदर्भातली ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। बीडमध्ये कराडचं कौतुक काही थांबत नाहीये। वाल्मिक अन्न अंगार हे बाकी सब भंगार हे असं घोषणाबाजी करत असल्याचे कार्यकर्ते दिसतायत। बीडच्या मांजरसुंबा चौकामध्ये वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ ही घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। घोषणाबाजीनंतर या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। रास्ता रोको करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला, गाड्यांना देखील थांबवलं जातंय। आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्याशी जोडले जात आहेत। या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भातले नेमके अपडेट्स त्यांच्याकडनं घेऊयात। हरिदास, या चौकात नेमकं काय घडलं? नक्कीच शुभम, या ठिकाणी सांगता येईल की प्राध्यापक लक्ष्मण हाके धाराशिवकडून बीडकडे येत असताना मांजरसुंबा चौकामध्ये काही ओबीसी बांधव आणि मराठा बांधव एकत्र त्या ठिकाणी जमले होते आणि त्याच वेळेस काही जे ओबीसी बांधव आहेत त्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी दिल्याचं पाहायला मिळतंय। आणि विशेष करून बीड जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर वाल्मिक कराड जेलमध्ये सजा काटत आहेत आणि एकीकडे त्यांच्या ज्या घोषणा आहेत या ठिकाणी दिल्या गेल्याचं पाहायला मिळतंय। आणि दुसरं सांगायचं झालं तर मराठा आणि ओबीसी हा जो संघर्ष आहे तो गेल्या अनेक दिवसापासूनचा आपण पाहतोय। विधानसभा निवडणुका असेल आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये हा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळाला। आणि आता जर पाहायला गेलं तर एकीकडं मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती आणि सरकारनं 2 सप्टेंबर रोजी जो अध्यादेश जारी केला त्या अध्यादेशाचं हरिदास मुद्दा हा महत्वाचा आहे। घोषणा देणारे लोक नेमके कोण होते? आता ते त्या ठिकाणी जमलेले जे लोक होते, महत्वाचा मुद्दा म्हणजे ते लोक जे होते ते सर्वजण ओबीसी बांधव होते आणि ते आणि त्या ठिकाणी लक्ष्मण हाके यांच्या स्वागतासाठी जमलेले हे सर्व लोक त्या ठिकाणी जमलेले होते। शुभम, हरिदास, या सगळ्या प्रकारासंदर्भात लक्ष्मण हाकेंची भूमिका आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे का? कारण वाल्मिक कराड तुरुंगात आहे, कायद्याच्या कसाट्यात तो अडकलेला आहे, तो जेलची हवा खातोय आणि एकीकडे हाकेंचे समर्थक अशा प्रकारची घोषणाबाजी बीडमध्ये करतायत। असं जर पाहायला गेलं तर आता ज्यावेळेस लक्ष्मण हाके यांची सभा गेवराईमध्ये पार पडली त्यावेळेस त्यांच्याशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कुठेही त्या संदर्भामध्ये उत्तर दिलं गेलं नाही। ठीक आहे, मात्र नक्कीच आता संध्याकाळी देखील ती सभा आहे, प्रसार माध्यमांशी बोलण्याचा ते प्रयत्न करतीलच, मात्र आम्ही ते सुद्धा विचारण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत। हरिदास, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या घटनेच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।